गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये आपल्या या 3 गोष्टी असल्या ना, ही 3 व्यक्ती असली तर मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच हार होऊ शकत नाही। म्हणजे या 3 गोष्टी कोणत्या आहेत बरं, ज्यांचा उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा दिसतो, ज्यांचा उल्लेख आपल्याला पुराणामध्ये सुद्धा दिसतो। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये गुरु असावा। जर गुरु असेल ना तर आपल्याला ज्ञान मिळवता येतं। म्हणून गुरुकडून मनुष्याने ज्ञान घ्यायला हवं। हे ज्ञान आहे ना, जेव्हा तुमचा गुरु खंबीर असतो ना, तेव्हा तुम्हाला दुनियेमध्ये कुठेच नम्रता घ्यावी लागत नाही, कुठेच तुमच्या जीवनामध्ये कमतरता येत नाही। म्हणजे तुमचा विजय निश्चित असतो। कारण गुरु आपल्याला नम्र अगोदरच केलेलं असतं। मग आपण दुसऱ्या वेळेला नम्र होण्याची गरज असते का बरं? अजिबात नाही। म्हणून मनुष्याच्या ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा गुरु खंबीर असेल ना, त्याला घाबरण्याची भीती नाही। म्हणून गुरुकडून मनुष्यानं सतत ज्ञान घ्यावं। पण हल्लीच्या काळामध्ये गुरुपेक्षा हा शिष्य आहे ना, तो श्रेष्ठ व्हायला बघतो, गुरुला कमी लेखतो। मग ज्यानं तुला पूर्ण सांगितलेलं आहे, पूर्ण शिकवलेलं आहे, त्यालाच तू ज्ञान द्यायला जाशील तर ते चांगलं होईल का बरं? एक दिवस सर्व ज्ञान तुझं नकोसं होईल, सर्व ज्ञान तुझं नाहीसं होईल। म्हणून गुरुला कधीच कमी समजू नका। आता दुसरी गोष्ट म्हणजे वडील आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण वडिलांकडून संघर्ष शिकायला हवा। पण मनुष्य मात्र आजकालची पिढी आपण बघतो ना, आजकालची पिढी एवढी उन्मत्त झालेली आहे ना, वडील कोण भाऊ कोण हे अजिबात त्यांना कळत नाही। वडिलांनी केलेला संघर्ष त्यांना आठवत नाही। आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं हे वडील आहेत ना, आपला बाप आहे, तो बाप त्याला आठवत नाही। मग कधी कधी तर एवढा उन्मत्त मनुष्य होऊन जातो ना, की स्वतःच्या बापाला नावाने सुद्धा हाक मारतो। बघा, कधी कधी आपण सुद्धा पाहिलेलं असेल की आपली मुलं आहेत ना, बघा जेव्हा मित्रांमध्ये असतात ना, तर मित्र एकमेकांना स्वतःच्या बापाने हाक मारतात। म्हणून अगोदर आपल्या पूर्ण समाजामध्ये आपली मुलांशी मैत्री कोण करतं, मुलांचे मित्र कोण आहेत, हे अगोदर आपण तपासायला हवेत। कधीतरी त्यांना या सवयीपासून आपण दूर ठेवायला हवं। पण आपण मात्र कामामध्ये बिझी असतो, आपण मात्र पैसा कमवण्यामध्ये बिझी असतो। आणि मग एक दिवस असा येतो, पैसा असून सुद्धा आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं। मग आपण परत मुलाला दोष देतो। पण लहान असतानाच त्याला जर संस्कार दिले असते तर तो तसा घडला असता का बरं? म्हणून आज ही वेळ गेलेली नाही। जे संस्कार द्यायचे आहेत ना, ते आताच मुलांना द्या। आता तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याच्या जीवनामधील सर्वात महत्त्वाची ती म्हणजे आई आहे। या आई आहे ना, आईकडून मनुष्याने संस्कार शिकायला हवे। संस्कार म्हणजे काय बरं? बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांना जिजामातेने संस्कार शिकवले ना, लहानपणीचं शिवाजी महाराज सर्व काही शिकलेले होते। जिजामाता तलवारबाजी करणं, ध्येयानं कसं लढायचं, शत्रूशी कसं लढायचं,
सर्व काही जिजामाता शिकलेल्या होत्या. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये होते ना, पोटामध्ये होते, तेव्हा जिजामाता तलवारबाजी करायच्या. पण आत्ताच्या स्त्रिया आहेत ना, तशा करतात का बरं? जेव्हा बाळ पोटामध्ये असतं ना, काही स्त्रिया तर चोऱ्यासुद्धा करतात. काही स्त्रिया तर टी व्हीच्या सिरियलमध्ये गुंतलेल्या आहेत. नामस्मरण काय आहे ना, हे त्यांना अजिबात माहीत नाही. नक्की भगवंताचं नामस्मरणामुळे काय होतं याची त्यांना कल्पनासुद्धा नाही. म्हणजे या कलीमुळं एवढा समाज उन्मत्त झालेला आहे ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कारांची गरज का आहे ना. आजच्या पिढीला जर हे संस्कार नसतील ना, तर उद्याची पिढी चांगली घडणार आहे का बरं? म्हणून प्रत्येकानं आईकडून संस्कार शिकायला हवे. पण मनुष्य मात्र आपल्या जीवनामध्ये आहे ना, गुरु, वडील आणि आई हे 3 आधारस्तंभ आहेत ना, यांना मागे टाकून पुढे जातो. म्हणजे त्यांची काळजी करत नाही, त्यांच्याकडून शिकत नाही. मग आपण रसातळाला गेल्याशिवाय राहू का बरं? समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, म्हणे दास सायास त्याचे करावे, जणी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. म्हणजे रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे ना, की आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावं. गुरुनं दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान कधी प्राप्त होत असतं का बरं? कधीच नाही. पण मनुष्य मात्र त्याच्या जीवनामधील गुरु कसा आहे ना, हेच त्याला कळत नाही. तो गुरु नीट नसतो. मग आपल्याला मार्गदर्शन करणारा जर नीट नसेल, तर आपला मार्ग चुकल्याशिवाय राहील का बरं? चुकणारच ना. म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेला हा शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा आहे ना, तो आत्मस्वरूपाचा ठेवा आहे, तो समजून घ्यायला हवा. तेव्हाच आपण या मृत्यूच्या भयापासून समृद्ध होऊ ना, आपण मुक्त होऊन जाऊ. कारण या जगामध्ये असा एकसुद्धा मनुष्य नाही का तो मृत्यूला घाबरत नाही. पण या समर्थ विचारांनी आम्हाला आहे ना, मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही. कारण जरी आमचा मृत्यू जरी झाला ना, तरी आम्हाला भगवंतच घ्यायला येणार आहे. कारण का बरं? कारण आम्ही उपासनेमध्ये आहोत, आम्ही सद्गुरूंच्या चरणावर लीन आहोत, आमच्या जीवनामध्ये रोज श्रवण घडतं, आम्ही नियमांमध्ये आहोत. मग भीती कसली राहिली बरं? समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंत पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाई असेना. म्हणजे काय बरं? म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे ना, हे भयाने ग्रासलेलं आहे. मात्र संत आहेत ना, हे भयाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना अनंत अशा भगवंताचं दर्शन झाल्यावर आहे ना, द्वैत काहीच दिसत नाही. त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये जर संत संगती घडली, तर आपल्या जीवनामध्ये भय राहील का बरं? मृत्यूचं भय अजिबात राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संगती घडायला हवी. बघा, तुम्ही विचार कराल की महाभारतामध्ये कर्ण तर एवढा बलाढ्यशाली होता, एवढा दानी होता, तरीसुद्धा युद्धामध्ये कर्णाचा पराभव झाला. आणि अर्जुनसुद्धा तेवढाच मोठा योद्धा होता ना. पण असं म्हणतात की कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. पण जिथे भगवंताची साथ असेल, तिथे समोरचा कितीही मोठा डोंगर असेल ना, तरीसुद्धा तो छोटा असतो. कारण हे सर्व भगवंताचीच लीला आहे ना. तुम्ही कितीही पैसा असू द्या, कितीही धन दौलत असू द्या, पण ज्याच्याजवळ भगवंत आहे
तो कधीच हारू शकत नाही, त्याचा विजय निश्चित आहे. कारण भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्याच्याजवळ भगवंत आहे ना त्याचं मन स्थिर आहे, तो मौन राहतो, मनावर त्याचं कंट्रोल आहे. म्हणजे मनावर आणि विचारांवर नियंत्रण मिळवल्याशिवाय जीवनात कधीही शांती तुम्हाला मिळणार नाही, जीवनात कधीही तुम्हाला समाधान मिळणार नाही. म्हणजे अर्जुनानं श्रीकृष्णाला सांगितलं ना की माझं मन चांगले वाईट सर्व काही जाणतो, तरीही माझे विचार आहेत ना, माझं मन आहे माझ्या नियंत्रणामध्ये राहत नाही. मला जे करायचं आहे ना ते मी काहीही करू शकत नाही, आणि जे करायचं नाही ते माझं मन माझ्याकडून जबरदस्तीने करवून घेतं. बघा, आपल्या जीवनात सुद्धा असंच घडतं. कधी कधी आपल्याला एवढं चांगलं फील होतं ना, असं वाटतं की या जीवनामध्ये दुर्गुणांपासून मी दूर होईल, पण अचानक दुर्गुणी मनुष्य समोर येतो, अचानक दुर्गुण करायला आपल्याला भाग पाडतो. म्हणजे आपलं मन आहे ते त्याला नाकारत असतं, पण अचानक दुसरं मन म्हणतं की ते तुला करायला हवं. अशीच अवस्था अर्जुनाची सुद्धा झाली होती ना. पण सोबत कोण होता बरं? सोबत माझा भगवंतच होता ना. बघा, भगवंताने सांगितलं की तुला शांती मिळत नाहीये, तेव्हा अर्जुनाला सांगितलं त्यासाठी तुला तुझ्या आपल्या मनापासून आणि विचारांपासून अलिप्त व्हायला लागेल. मनाला योग्य दिशेला नेण्याचा अभ्यास करावा लागेल, आणि हे एका दिवसाचं काम नाही. जोपर्यंत तू आपल्या मनाची आणि या विचारांची गुलामी सोडत नाहीस ना, तोपर्यंत तुला तुझ्या जीवनामध्ये कधीच शांती मिळणार नाही. बघा, इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की तुम्ही सांगता मनाचं ऐकावं, कधी सांगता तुम्ही मनाचं ऐकू नये. यामध्ये फरक काय आहे बरं? कधी कधी आपण म्हणतो करावं ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, म्हणजे नक्की मनाचं ऐकावं की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो ना. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचं मन हे विचलित होणारं असतं. जर मनुष्याच्या मनाला वाटेल ते त्याने करायला सुरुवात केली ना, तर तो अधोगतीला जाऊ शकतो. मनुष्याचं मन हे स्थिर आहे का बरं? कधीच नाही. ते सैरावैरा भटकत असतं, जिथे त्याला जागा मिळेल तिथे जातो. बघा, तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे का? कधी कधी हा मनुष्य आहे ना, बघा, त्याला काहीतरी स्वीट खाण्याची इच्छा होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कधी कधी गुलाबजाम खाण्याची इच्छा होते. जर तुम्ही मनामध्ये ठरवलं ना, तर तुम्ही मनामध्ये जेव्हा डोळे मिटता तेव्हा एखाद्या सुंदर अशा खाऊच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही ते गुलाबजामुन स्वप्नामध्ये घेऊ शकता आणि ते खाऊनसुद्धा येऊ शकता. म्हणजे हे तुमचं मन आहे ना, तुम्ही सांगाल तिथे जातं, फक्त तुम्ही ऑर्डर करायला हवी. पण हे मन जर तुम्हाला स्थिर करायचं असेल तर समर्थांनी बघा भगवद्गीतेमध्ये सुद्धा स्पष्ट वर्णन केलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जर साडेसातीपासून दूर व्हायचं असेल तर मनुष्यानं अजिबात मनाचं ऐकू नये. आपल्या मनावर आहे ना तो भगवंत असायला हवा. भगवंत ज्या पद्धतीने नेईल ना तिथे मनुष्यानं जावं. पण त्यासाठी आपल्या मनामध्ये भगवंताची जागा आपण निर्माण करायला हवी. ही जागा निर्माण कशी होईल बरं? कारण त्या भगवंताच्या जागेवर आपण राक्षस बसवलेला आहे. राग अहंकाराचा हा राक्षस आहे ना, जोपर्यंत तो त्याची जागा सोडत नाही तोपर्यंत तिथे भगवंत बसेल का बरं? श्रीराम बसतील का बरं? म्हणून आयुष्यामध्ये आहे ना भगवंताची जागा आपण ती मोकळी केलेली आहे ना, त्या मोकळ्या जागेवर जिथे राक्षस आहे त्याला आपण काढून टाकायला हवं. आणि तिथे नामस्मरण जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडेल तेव्हाच माझा भगवंत तिथे विराजमान होईल ना, आणि तेव्हाच तुमचं मन आहे ते भगवंताच्या नामाने चालेल. तुमचं सर्व शरीर भगवंतरूपी होईल. म्हणजे मूळतः आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडायला हवं. जोपर्यंत नामस्मरण नाही तोपर्यंत मन तुमच्या ताब्यात येऊ शकत नाही.
आपण मागच्या निरूपणामध्ये पाहिलं की ते नरकाचे 3 दरवाजे, मनुष्य जिवंत असतानाच त्या दरवाजामध्ये प्रवेश करतो आणि या 3 दरवाजांपासून आपण जर वेगळे राहिलो ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीपासून तो वाचू शकतो. बघा, तुम्हाला आठवण नसेल ना तर ते नरकाचे 3 दरवाजे म्हणजे वासना, क्रोध आणि लोभ आहेत ना, हे सर्वनाशाचे कारण आहे. हेच ते नरकाचे दरवाजे आहेत, हेच ते नरकाचं द्वार आहे. मनुष्य जेव्हा जिवंत असतो ना तेव्हा या नरकाच्या दरवाजामध्ये तो प्रवेश करतो आणि कसलीही त्याला भीती नसते. वासनेमध्ये, क्रोधामध्ये, लोभामध्ये नामस्मरण सर्व विसरून जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये कर्म करायची झाली ना तर प्रत्येक कर्म भगवंताला आपण आठवून करायला हवं. जोपर्यंत बघा, नदीपात्राचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा असतो ना, तो खचत असतो. तरीही अनेक वळणं घेत आहे ना ती नदी समुद्रालाच मिळते. तसं आयुष्याचं आहे ना, प्रत्येक वळणावर आपलं मनोबल खचत असतं. त्या प्रत्येक अनुभवातून आपण शिकून त्या खचत्या मनाला सावरू शकतो. तोच स्वप्नपूर्ती करू शकतो ना. म्हणजे कधी तुम्ही फुलांचा विचार केला आहे का? एकदा फुलं फांदीवरून गळून पडलं ना की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही. फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फळं पुन्हा फुलत राहतात. तसंच आपल्या आयुष्यातलं सुद्धा आहे ना, या हरलेले क्षण आहेत ना परत कधीही येत नाही. म्हणून ज्या हरवलेल्या क्षणांना जर परत यायचं असेल तर उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, उत्साह आणि विश्वास कधी येतो बरं? जेव्हा आपलं मन स्थिर असतं. जोपर्यंत तुमचं मन स्थिर नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगले होता का बरं? कधीच होऊ शकत नाही. नामस्मरणाशिवाय तुमच्या जीवनामध्ये काही खरं नाही. म्हणून बघा, आपण म्हणतो या कलियुगामध्ये मनुष्य आहे ना, भरपूर त्यानं प्रगती केली. भरपूर या विज्ञानानं एवढी प्रगती केली की त्याला सर्व काही बनवता येतं. हवेमध्ये उडता सुद्धा येतं. म्हणजे विमानानं उडतो ना, म्हणजे सर्व काही करता येतं. बघा, भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुळपात राहू लागला. ही आपली प्रगती झाली का? मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहून बोलू लागला. ही आपली प्रगती झाली का? विज्ञानानं जगाला जवळ आणलं पण माणसांना एकमेकांपासून दूर केलं ना, हे शाश्वत सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला मानावंच लागेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, अजूनपर्यंत हे लाल रक्त कुणाला बनवता आलेलं आहे का बरं? सगळे शोध लागले पण हे रक्त मनुष्याला का बनवता येत नाही? कारण ही भगवंताची शक्ती आहे ना, ही भगवंताची ऊर्जा आहे. या ऊर्जानं बघा, हे शरीर नक्की भगवंताने बनवलेलं तरी कसं असेल? तुम्ही विचार करा. आणि लोक लगेच म्हणतात की हे जग भरपूर पुढे चाललेलं आहे, या काळाच्या बरोबर आपल्याला जायला हवं. पण हेच जग पुढे चाललेलं आहे का? ज्यामुळं मनुष्याची अधोगती झाली ते जग पुढं चाललेलं आहे का? जे सार आहे ना ते सार आपण मागे टाकत आहोत आणि जे चुकीचं आहे ते आपण पुढे घेत चाललेलो आहोत. म्हणून एक काळ होता सत्ययुग. त्या सत्ययुगामध्ये आहे ना, वृद्धाश्रम होते का बरं? कुठेच नव्हते. आपल्या घरातील आई वडील आहेत ना, ते घरामध्ये आनंदी असायचे. भले राहायला जागा नव्हती, खायला अन्न पाणी कमी होतं, तरीसुद्धा समाज आनंदित होता. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, तुम्हाला कदर करायची असेल ना तर ती जिवंतपणे करा. मरणानंतर तर परकेसुद्धा रडतात आणि आज शरीरात प्राण आहेत ना म्हणून लोक बघत नाहीत, तर उद्या आत्मा निघून जाईल तेव्हा कफन उचलून पाहतील. कोणीतरी खूप छान लिहिलेलं आहे ना, वेळ काढून आपल्याशी बोलून घ्या, कारण जर आपलेच राहिले नाहीत ना
तर वेळ काढून काय करणार बरं? गर्व कसला रे साहेब? आज मातीवर आहोत, उद्या माती खाली जाणार आहोत. म्हणजे काय बरं? म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना सर्व काही तुम्हाला मिळेल, पण सोन्यासारखे आईबाप कधीच मिळणार नाही. गुरुसारखे शिकवण कधीही मिळणार नाही. या जगामध्ये जे टिकणारं आहे ना ते सत्य आहे. सत्याला कधीही तुडवू नका. किती जरी तुम्ही तुडवलं ना तरी सत्य कधीच दबत नाही. दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. हा काळाचा फेरा आहे. हा गोळ फिरत असतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करता ना तो आनंद पुन्हा दुपटीनं तुमच्या जीवनामध्ये येतो. आणि हा आनंद आजही आमच्या जीवनामध्ये आहे. फक्त आम्ही उपासनेमध्ये राहायला हवं, आम्ही श्रवणामध्ये राहायला हवं. आमच्या जीवनामध्ये हा आनंद आहे ना आपल्याला कायम टिकवायचा आहे. आणि हा कायम टिकेल कधी? जेव्हा आपण रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये श्रवण घडेल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नियमबद्ध राहू, तेव्हा सर्व जीवनामध्ये कल्याणकारी होणार आहे. आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. आणि हे जीवनाचं सत्य हेच आहे ना की जीवनामध्ये मनुष्याने सत्य बोलावं, कारण सत्य हे कटू असतं. बघा, काही क्षण ते पाण्याखाली राहील, पण काही क्षणात ते पाण्यावरती तरंगेल. म्हणूनच सत्याची बाजू घ्या. सत्याला कधी असत्य म्हणू नका. तुमचा विजय निश्चित होईल. जय जय रघुवीर समर्थ.